बातचीतीच्या वेळी पोलीस देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। मात्र पोलिसांना देखील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। घटनेची माहिती मिळताच बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर हे या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले आणि विनोद तावडे यांना याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न क्षितिज ठाकूर यांनी सुद्धा केलेला आहे। क्षितिज ठाकूर यांनी एक डायरी दाखवली आणि त्यामध्ये काही नोंदी दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा केला असल्याची माहिती खरं तर मिळते। क्षितिज ठाकूर हे सुद्धा आक्रमक झाले आहेत आणि विनोद तावडे यांनी क्षितिज ठाकूर यांना मात्र समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। क्षितिज ठाकूर आता हे हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। विरार पूर्व या ठिकाणी हे हॉटेल आहे ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। अगदी निवडणुकांच्या तोंडावरती खरं तर हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। महाविकास आघाडीकडून वारंवार असे आरोप केले जातात, पैसे वाटपाचा आरोप केला जातो, मात्र या ठिकाणी आपण साम टीव्हीच्या दृश्यांमध्ये बघू शकतोय हातात पैसे दिसतायत। आपण ही दोन अतिशय महत्त्वाची दृश्य पाहतोय। विनोद तावडे यांना आता बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं असल्याचं आपण बघतोय, तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे। स्वतः आमदार क्षितिज ठाकूर या ठिकाणी दाखल झाले आणि ते सुद्धा आक्रमक असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। खरं तर हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण भाजपचे विनोद तावडे हे राष्ट्रीय नेते आणि राष्ट्रीय नेते अशा प्रकारे त्या ठिकाणी दिसतायत ज्यांच्याकडे पैशांची बॅग दिसतीये आणि या बॅगमधून काही पाकिटं काढण्यात आलेली आहेत। त्या पाकिटांमध्ये पैसे असल्याचं सुद्धा कळतंय, कारण बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हे पैसे हातात दाखवलेले आहे। अगदी मतदानापूर्वी पैसे वाटपाचा आरोप केला जातोय। आपण एक अतिशय महत्त्वाची घटना खरं तर काल बघितलेली होती, जी की छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली। या ठिकाणी सुद्धा शिंदे गटाकडून पैसे वाटले जात आहेत असा आरोप केला जात होता आणि आता थेट विरारमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला असल्याचं बघायला मिळतंय। आपण पाहतोय विनोद तावडे या ठिकाणी अद्यापही उपस्थित आहेत। यावेळेस बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी अतुल भातखळकर हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अतुलजी, व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये हातात पैसे आणि काही पाकिटं दिसताय, विनोद तावडे उपस्थित आहेत, काय म्हणणं आहे आपलं? बहुजन विकास आघाडीची जी गुंडागर्दी आहे, पराभव समोर दिसायला लागला म्हणून खोपेण्याचे आरोप आहेत। जर का त्यांची तक्रार खरी असती तर त्यांनी पोलिसांनी कंप्लेंट करायला पाहिजे होती। कायदा ते कसे काय हातात घेऊ शकतात? आणि त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीने हा आरोप करणं म्हणजे फार मोठा $1,000,000 जोक आणि त्याच्यामुळे हे केवळ पराभव समोर दिसायला लागला। त्यामुळे वातावरण खराब करायचं, मतदानाला लोक बाहेर पडणार नाही अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं, याच्याकरता हे उद्योग चालू आहेत। अतुलजी, कायदा हातात घेणं, हाणामारी करणं, राडा करणं याचा निषेधच, मात्र या व्हिडिओमध्ये आपण पैसे बघतोय, पाकिटं बघतोय, विनोद तावडे स्वतः दिसताय, या संदर्भात नेमकं आपलं काय म्हणणं आहे? ओके, ते बहुजन विकास आघाडीचे पण कार्यकर्ते असतील ना, त्याला काय त्यांनी ड्रामा क्रिएट केला असेल। विनोद तावडे अखिल भारतीय जनरल सेक्रेटरी, माजी मंत्री आहे, अशा पद्धतीचे काही उद्योग करतील का? आणि त्यामुळे हा बनाव आहे, मी म्हटल्याप्रमाणे बदनाम करण्याकरता आणि वातावरण बिघडवण्याकरता हे उद्योग चालू आहेत। याला जनता उद्या मतदानातून बहुजन विकास आघाडीला चोख उत्तर देईल आणि नाना ठोकरेची जागा भारतीय जनता पार्टी महायुती प्रचंड बहुमताने आणली। बरं, जर हा संपूर्ण बनाव आपण म्हणतात की बहुजन विकास आघाडीनेच केलाय, तर आम्ही यावेळेस विनोद तावडेंसोबतही बातचीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही। क्षितिज ठाकूर स्वतः पोहोचले, जे की आमदार आहेत, त्यांना विनोद तावडे समजवण्याचा प्रयत्न करताना दिसले आहेत। या संदर्भात आपण काय म्हणाल?
विनोद तावडे कशी प्रतिक्रिया देणार, कारण त्यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्ते तिकडे जाऊन गुंडागर्दी करतायत, कायदा सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करतात. निश्चितच धन्यवाद अतुलजी, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली यासाठी.